नमस्कार. आज मी पहिल्यांदाच मेट्रोतून प्रवास केलेला आहे, तर माझा अनुभव आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मी मंडईतून रामवाडीपर्यंत गेले आहे मेट्रोने. मंडई इथे आपलं हे अंडर ग्राउंड स्टेशन आहे, तिथे मी गेले. खूप छान अनुभव होता, तो मी थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. गेल्यानंतर इथे आपल्याला एक काउंटर दिसतं, तिकीट काउंटर. तिथे तिकीट काढायचं. ते मला मंडई टू रामवाडी हे फक्त 18 रुपयाचं तिकीट पडलेलं आहे. AC प्रवास फक्त 18 रुपये. तिकीट काढल्यानंतर पुढे आपण गेल्यानंतर त्या चेकिंगसाठी सोय आहे. आपलं लगेज, बॅग्स काही असते तर तिथे आपण त्या चेक करायच्या. पुढे गेल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी हे असे तिथे त्यांनी बोर्ड्स लावलेले आहेत. तिथे गेल्यानंतर आपल्याला ठिकठिकाणी एक्स्केलेटर्स दिसतात. अत्यंत सुंदर असे ते एक्स्केलेटर्स बनवलेले आहेत त्यांनी. आपल्याला वाटतच नाही की आपण असं कुठल्या स्टेशनवरती उभे आहोत. असा फील आला की मला की कुठल्या तरी मॉलमध्ये आहे की काय. असं छान इंटिरियर त्यांनी केलेलं आहे आणि कलर स्कीमसुद्धा सुंदर वापरलेला आहे. पिंक कलर जो दिसतो तो हँडल जो उठावदार तिथे दिसलेला आहे तो खूप सुंदर दिसतं ते एक्स्केलेटर. आणि एक्स्केलेटर आहे, लिफ्टची सोय आहे, त्याच्यामुळे कुणालाही असं चालायचा का अति प्रचंड त्रास झाला आहे असं मी कुठलीच ऐकलं नाही आहे तिथं. हे अंडरग्राऊंड असल्यामुळे ते खूप असं खाली जावं लागलं. तर दोनदा मला एक्स्केलेटर ला उभं राहून ते खाली गेलेली मी. आणि असं तिथं छान लॉबीज आहेत, मोठमोठ्या लॉबीज आहेत आणि गर्दी नाही आहे जास्त, त्याच्यामुळे ते इतकं सुंदर प्लेझंट वाटतं की तुम्ही बघाल की आता हा असा मॉलसारखा लूक आला आहे तिथे, की छान आपण मॉलमध्ये कुठेतरी फिरतो आणि वेगवेगळे बॅनर्स लावलेले आहेत तिथे. असं तशी सोय आहे तिथे. आणि तिथे ठिकठिकाणी इतके फलक लावलेले, बोर्ड्स लावले की आपण तिथे चुकू शकत नाही किंवा आपल्याला इझिली आपल्याला पाहिजे तिथे आपण तिथे जाऊ शकतो. तर फरशी जे आहे, फरशीचं फ्लोरिंग जे आहे, एक्स्केलेटर आता इथे तुम्ही बघाल तर किती सुंदर असं छान दिसते. कोणी म्हणणारच नाही की हे पुण्यामधलं कुठलं मेट्रो स्टेशन आहे. म्हणजे इतकं सुंदर सुंदर प्रकारे डिझाईन केलेलं आहे हे त्यांनी. आता इथे मी मंडईतून मी पहिल्यांदा जिल्हा सत्र न्यायालयाच्या इथे मी जाणार मेट्रोने आणि तिथून मी परत रामवाडीची दुसरी मेट्रो पकडणार. कारण की इथून मंडईतून डायरेक्ट रामवाडीची मेट्रो नाही आहे आपल्याला. तर पहिल्यांदा इथून म्हणजे मंडईतून मी जिल्हा न्यायालयाच्या इथे जाणार अंडरग्राऊंड मेट्रोने. आणि तिथे पुढे गेल्यानंतर मी परत आपल्या नॉर्मल फ्लायओव्हरवाल्या मेट्रोने जाणार आहे. आता तुम्ही जर बघाल तर इथे मेट्रो आलेली आहे आणि अत्यंत सुंदरपणे असं सगळीच लोक तिथं येत आहेत, जात आहेत आणि अत्यंत शांतपणे सगळा प्रवास करत आहेत. कारण की त्या छान ठिकाणाचा प्रत्येकजण हा अनुभव आनंदी मनाने घेत आहे. म्हणजे तुम्ही असं वैतागलेलं किंवा कंटाळलेलं असं दिसत नाही आहे मेट्रोमध्ये चढताना किंवा उतरताना. कारण की तिथे गर्दी नावाचा प्रकार नाही आहे आत्ता सुरुवातीला तरी. आणि म्हणजे AC असल्यामुळे आणि मेन स्वच्छता प्रचंड आहे तिथे, त्याच्यामुळे प्रवास करायला एकदम आनंद वाटत आहे. अगदी तरुण माणसांपासून, मुलांपासून ते अगदी म्हाताऱ्या लोकांपर्यंत, लेडीज असू देत, लहान मुलं आहेत या मेट्रोमध्ये आता मी जे चाललेले आहे ते एकदम छान प्रकारे ते आनंद घेत आहेत. मी जिल्हा न्यायालयाच्या इथे उतरले आणि इथून मी आता मला रामवाडीला जायचं, त्याच्यामुळे मी आता अंडरग्राऊंड होते, त्याच्यामुळे मी पहिल्यांदा उतरली अंडरग्राऊंडसाठी. आता मी चढती आहे वरती येण्यासाठी. इथे बघा तुम्ही पुढे गेल्यानंतर इथे इतकी सुंदर लॉबी आहे ना की लोक अक्षरशः फोटोशूट करत आहेत तिथे की कसा आहे ते. इथे मेट्रोच्या आतमधलं आहे की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रवास करत आहेत तो प्रकार आहे इथे. इथे लॉबी बघा, मी जे म्हणत होते की लॉबी अत्यंत सुंदर लॉबी केली की लोक थांबून इथे अगदी फोटोशूट करत आहेत. तिथलं फ्लोरिंग बघा ना, इथे ती झिगझॅग असं ते फ्लोरिंग आहे आणि छान वाटतं आहे. म्हणजे फ्लोरिंग बघायला सुद्धा मोठ्या वॉल्स बघायला. हे अंडरग्राऊंड असल्यामुळे ते वरती चढून यायचं मला आत्ता जिल्हा सत्र न्यायालयाच्या इथल्या मेट्रोमध्ये. इथे मी उतरल्यानंतर मी एक नोटीस केलं की इथे ना सगळेच बोर्ड्स लावलेत ना ते इतके व्यवस्थित लावलेत आणि सगळे चालू परिस्थितीत आहेत अजून की
तिथे की मला रामवाडीला जायचं होतं, तर दाखवलं होतं की रामवाडीला इकडून जायचं, वनाडीला इकडून जायचं, स्वारगेटला इकडून जायचं. त्याच्यामुळे कन्फ्युजन असं काही झालेलं नाही. म्हणजे एखादा अडाणी माणूस जरी आला तरी तो इतका व्यवस्थितपणे तो जाऊ शकतो त्या मेट्रोने. आता मी ह्या मेट्रो स्टेशनवरती आलेली. आता मी फ्लायओव्हरवाल्या मेट्रोने जाणार आहे. आत्ता पहिल्यांदा मी अंडरग्राऊंडवाल्या मेट्रोने येणार आहे. आता ही इथे अजून एक गोष्ट पाहायला मिळते, हे असे बोर्ड्स लावलेले आहेत की कुठल्या कुठल्या स्टेशनला थांबणार आहे. प्रत्येक स्टेशनला थांबण्याकरताही त्याचा असा एक स्पेसिफिक टाईम दिलेला आहे त्यामुळे की 30 सेकंद किंवा आहे. त्याच्यामुळं प्रवास हा सुखाचा म्हणतात ना, तशा पद्धतीने हा प्रवास होतो. अगदी वेळेवरती 2 मिनिटानेच म्हणजे अगदी ती मेट्रो वेळेवरती आलेली आहे तिथे. आणि तो इथला माझा मेट्रोमधला परत फ्लायओव्हरवाला माझा प्रवास हा चालू झालेला आहे. हे जिल्हा न्यायालय ते रामवाडी 4-5 स्टेशन लागतात. हा मेट्रोमधून बाहेरच्या साईडने दिसणारा असा हा व्ह्यू आहे. छान पाणी, पूल, आपल्या पुण्याचं जे सौंदर्य आहे आणि पावसामुळे सगळीकडे जे हिरवंगार झालेलं आहे ते अत्यंत सुंदर दिसतं याच्यामध्ये व्ह्यूमध्ये. असे सगळ्याच वयोगटातले लोक आहेत. म्हणजे हा प्रवास इतका छान आहे. फायनली मी इथे रामवाडीला पोचलेली आहे आणि माझा प्रचंड छान असा अनुभव होता, जो मला असं वाटलं की मी तुमच्याबरोबर शेअर करावा आणि तुम्ही नक्की मेट्रोने प्रवास करावा.